शृंगार होता संस्काराचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रुही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा. आज आम्ही निघालो आहोत पुरंदर किल्ल्यावर, जिथे आपल्या स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला. तर कात्रजकडून पुरंदरकडे जायला 2 रस्ते आहेत. एक म्हणजे बोबदेव घाटातून आणि दुसरा म्हणजे खेड शिवापूर टोलनाक्याकडून. तर जाताना आम्ही बोबदेव घाटातून गेलो कारण तिथून अंतर कमी दाखवत होते, आणि परतीचा प्रवास आम्ही खेड शिवापूर मार्गे केला कारण येताना आम्हाला प्रतिबालाजी आणि एकमुखी दत्ताचे दर्शन करायचे होते. कोडीत गावातून थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला थोड्याच अंतरावर पुरंदर किल्ल्याचा बोर्ड आपल्याला दिसतो आणि इथूनच पुरंदरकडे जाण्याचा रस्ता चालू होतो. जाताना आपल्याला सुंदर असा झरा आणि भाताची शेती पाहायला मिळते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेती आणि निसर्ग पाहून मन अगदी प्रसन्न होते. आता इथून सुरू होतो पुरंदर किल्ल्याचा घाट. जसे वर जाऊ तसे पाऊस आणि धुके वाढायला लागले होते आणि अगदी ढगात गेल्यासारखे वाटत होते. पुरंदर किल्ला हा मिलिटरीच्या ताब्यात असल्याने आपल्याला ओळखपत्राशिवाय आत जाऊ दिलेच जात नाही. म्हणून जाताना आपले आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असं कोणतंही ओळखपत्र आपण जवळ ठेवावे. आणि किल्ल्याचं टायमिंग 9 ते 5 असा आहे. सो जर ट्रेकिंगसाठी तुम्ही येत असाल तर खूप लवकर येऊनही फायदा नाही, कारण 9च्या आत तुम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. गेटच्या बाहेरच 2 व्हीलरसाठी पार्किंग आहे आणि गेटच्या थोडं आतमध्ये 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे. तर आम्ही आमच्या इथे ओळखपत्र दाखवून एंट्री केली आणि रिसीट घेतली, आणि ती रिसीट आपल्याला सांभाळून ठेवावी लागते कारण परत जाताना ती रिसीट चेक करतात. गेटच्या आत प्रवेश केल्यावर सगळ्यात आधी आपल्याला पाहायला मिळतो हा मुखी तलाव. सध्या धुक्यामुळे काही दिसत नाही, पण परत येताना मी तुम्हाला हा तलाव परत दाखवेन. गडाच्या अर्ध्यापर्यंत गाडी जात असल्याने लहान मुलांना घेऊन किंवा पूर्ण फॅमिली सोबतही तुम्ही गडावर येऊ शकता. पुरंदरच्या इतिहासात अजरामर झालेले एक नाव म्हणजे मुरारबाजी देशपांडे. पुरंदरच्या 10 वेळी झालेले मुरारबाजी देशपांडे आणि दिलेर खान यांच्यातले युद्ध हे तर सगळ्यांनी इतिहासात ऐकलेच असेल. तर इथे आपल्याला पाहायला मिळतो मुरारबाजी देशपांडे यांचं भव्य असं स्मारक. आणि इथे मुरारबाजी देशपांडे यांचा थोडक्यात इतिहास लिहिलेला आहे, तो वाचून आम्ही पुढे निघालो. इंग्रजांच्या काळातील असे 2 चर्च गडावर पाहायला मिळतात. पुढे आपल्याला शिवमंदिर दिसते. महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊन पुढे जाऊया. पुढे आपल्याला दिसते श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यान. इथून आपल्याला सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो. आणि इथे खूप सारे माकडेही आहेत. माकडांच्या भीतीने मी मोबाईल जरा जपूनच वापरत होते. हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता, हे माकड बॅगेची चेन उघडून त्यात काही खायला भेटते काय बघत आहे. पुरंदर किल्ला हा भारतीय सैन्याच्या ताब्यात असल्याने इथे सैन्याच्या वतीने खूप साऱ्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आता आपण पुढे जाऊया श्री छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळाकडे.
वंदन स्थळाकडे जाताना आपल्याला दिसतो पद्मावती तलाव. तलावात सुंदर असा फाउंटेनही आपल्याला पाहायला मिळतो. हे आहे छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळ. आणि इथे भारतीय सैनिक उभे असतात जे लक्ष देतात प्रत्येक माणूस हा चप्पल काढूनच वंदन स्थळाकडे जाईल. आतमध्ये प्रवेश केल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला मावळे पाहायला मिळतात. आणि इथे महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याचा फोटो आणि माहिती दिलेली आहे. आतमध्ये संभाजी महाराजांच्या जीवनाची सचित्र माहिती देण्यात आलेली आहे. गडावर आल्यावर प्रत्येकाने न चुकता आवर्जून ही प्रदर्शनी पाहायलाच हवी. छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन करून पुढे जाऊया. आता आपण निघालो आहोत गडाचे सर्वोच्च टोक केदारेश्वर मंदिराकडे, जिथे जाण्यासाठी आपल्याला अंदाजे पाऊण तासाचा ट्रेक करावा लागतो. पण वरती जाताना आपल्याला आपले मोबाईल मिलिटरीकडे जमा करावे लागतात आणि मगच आपल्याला वरती जाण्यास परवानगी मिळते. तर इथूनच गडावर जाण्याचा ट्रेक सुरू होतो आणि तुम्ही बघू शकता इथे सूचना लावलेली आहे की मोबाईल वरती नेण्यास अजिबात परवानगी नाही. तर आम्हीही आमचे मोबाईल जमा केले आणि वरती गेलो. त्यामुळे आम्हाला शूट करता आला नाही. पण वरती गेल्यानंतर जो फील होता तो शब्दात सांगू शकत नाही. अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला गडावरून पाहायला मिळते. आणि हा आहे तो मुखी तलाव, जो जाताना धुक्यामुळे अजिबात दिसत नव्हता. परतीच्या प्रवासात आम्ही थांबलो श्री क्षेत्र नारायणपूर येथे. तुम्ही जर पुरंदर किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर नारायणपूर येथील एकमुखी दत्ताचे आणि केतकावळे येथील प्रतिबालाजीचे दर्शन नक्कीच घ्या. दोन्हीही मंदिरं आपल्याला खेडशिवापूर मार्गे जाणाऱ्या वाटेतच लागतील.
दत्त मंदिराशेजारीच स्वयंभू महादेवाचे अतिशय सुंदर असे मंदिर आहे. जायला थोडा उशीर झाला होता, त्यामुळे आम्ही प्रतिबालाजीचे दर्शन नाही केले. पण जर का तुम्ही पुण्याहून थोडे लवकर सकाळी निघालात 8-9च्या दरम्यान, तर पुरंदर, नारायणपूर आणि प्रतिबालाजी हे आरामात होऊन जाईल. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.